आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील जनता स्वाभिमानी विचारी असल्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला स्वीकारणार नाही असे परखड मत राष्ट्रीय काँग्रेसचे खटाव तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे यांनी मांडले आहे। प्राध्यापक सदाशिव खाडे पुढे म्हणाले, कातर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये काही चुकीची माणसं या ठिकाणी मेळावा घेऊन लोकांच्या मध्ये वेगळा भ्रम तयार करीत आहेत। असे असेल तर तालुक्यातील उमेदवारांची निश्चित पाठराखण करू आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू, पण बाहेरचा उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही आणि खटाव तालुक्यातील जनताही स्वीकारणार नाही। खटाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, अजित पवार गट आणि राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट हे एकत्रित निवडणूक लढवणार आहेत, परंतु काही लोक बाहेरून येऊन कातर खटाव आणि जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे परखड मत राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे यांनी व्यक्त केले। यावेळी काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष अमरजीत कांबळे, कार्यकर्ते जयकुमार बागल उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण खटाव तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आपल्यासमोर आहेत, प्राध्यापक सदाशिव खाडे सर। तर त्यांचे एक आपण विचार जाणून घेणार आहोत खटाव तालुक्याविषयी। खटाव तालुक्यातील जनता कशी आहे आणि काही विचाराचे आहे, एक काँग्रेसनिष्ठ जनता कशी असते, असं एक त्यांना एक त्यांचं एक मत मांडायचं आहे त्यांना। सर काय सांगाल, बोला। 150 वर्षाची काँग्रेसची परंपरा, यशवंतराव चव्हाणाचा विचार जपणारा हा सातारा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये चुकीची शक्ती काम करीत आहे आणि या जिल्ह्यामध्ये दिशाभूल करीत आहे। याला कुठंतरी थोपवण्यासाठी काँग्रेस विचार, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असो किंवा अजित पवार गट असो, या सर्वांनी एकत्र येऊन सातारा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। परंतु खटाव तालुक्यामधील असणारी काँग्रेस, खटाव तालुका काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं खटाव तालुक्यामध्ये बाहेरची शक्ती येऊन ढवळाढवळ करीत आहे। खटाव तालुक्यामध्ये बाहेरचे पैशाच्या जोरावर बाहेरचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे, परंतु खटाव तालुक्याची जनता स्वाभिमानी विचारी असल्यामुळं बाहेरच्या व्यक्तीला स्वीकारणार नाही। तसं पाहिलं तर ग्रामपंचायतीमध्ये आपण बघतो, दुसऱ्या वार्डातला माणूस वार्डातल्या वार्डात सुद्धा बदल झालेला स्वीकारत नाही। अशी असणारी खटाव तालुक्याची जनता बाहेरच्या येणाऱ्या उमेदवाराला स्वीकारणार नाही। एवढंच नव्हे तर कातर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये काही चुकीच्या विचाराची माणसं या ठिकाणी मेळावा घेत आहेत, माजी मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आहेत, आपलं माजी सहकार मंत्र्यांचं नाव घेत आहेत आणि लोकांच्या मध्ये, मतदारामध्ये एक वेगळा भ्रम तयार करताय। तर असं कुणीही खटाव तालुक्यामध्ये बाहेरच्या माणसानं येऊन या ठिकाणी उमेदवारी करण्याचा विचार करू नये। खटाव तालुका तो मान्य करणार नाही। या ठिकाणी मी जरूर सर्व मतदार बंधू बहिणींना सांगेन, आपल्या तालुक्यामध्ये असणारा शरद पवार गटाचा किंवा अजित पवार गटाचा
किंवा काँग्रेसचा कोणताही उमेदवार जरी या ठिकाणी उभा राहिला पण त्या तालुक्यातला असला तर निश्चित आम्ही त्याची पाठराखण करू आणि त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. पण बाहेरचा उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही आणि त्याला ही जनता सहकार्य सुद्धा करणार नाही. हे मी जाहीरपणे या ठिकाणी खटाव तालुका काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.